मित्रांनो नमस्कार. शिवसैनिकांसाठी नक्कीच आनंददायी बातमी. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांसाठी या घडीची मोठी अपडेट. राज्यातील शिवसेना महाराष्ट्रातील शिंदे सेनेचे सर्वात मोठं वक्तव्य शिंदे सेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांनी दिले. उद्धव ठाकरेंना टाळीचं आव्हान. मित्रांनो राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय मोठा भूकंप. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गट ठाकरेंकडे येणार. महत्वाची अपडेट. राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात असतानाच एकीकडे मात्र शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच दोन्ही शिवसेना जोडण्यासंदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी सर्वात मोठं विधान केलंय. संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर शिवसेना ठाकरे गटाकडून आज प्रतिक्रिया दिली जाणार आहे. मित्रांनो आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही, त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय. दोन्ही शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. दरम्यान या दोघांचे तार जोडले पाहिजेत, मात्र प्रयत्न एका बाजूने करून चालणार नाही असंही संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांनी त्यांच्या राजकीय प्रवासासंदर्भातही भाष्य केलंय. त्यामुळे आगामी काही दिवसात राज्यात खूप मोठ्या उलथापालथ घडतील असंही त्यांनी म्हटलंय. ठाकरे गटाकडून कोण पुढे आलं तर त्याला नक्कीच आम्ही साथ देणार आणि पुन्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी हे देखील उद्धव ठाकरेंसोबत यायला पुढे येतील असंही त्यांचं म्हणणं आहे. त्याच कारणास्तव राज्याच्या राजकारणामध्ये आगामी काळात एकनाथ शिंदे आणि शिवसेना दोघे एकत्र आल्यास कोणालाही नवल वाटायला नको असंही त्यांनी म्हटलंय. मित्रांनो हे दोन टोकाला गेलेले पक्ष पुन्हा एकत्र येतील असे आपल्याला वाटते का आणि एकत्र यावे अशी आपली इच्छा आहे का? परंतु महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची हीच इच्छा आहे की पुन्हा शिवसेना दुभंगलेली शिवसेना एकत्र व्हावी. आपल्या प्रतिक्रिया काय व्यक्त व्हा. धन्यवाद. आजही माझ्या मनाला ते यातना होतात त्या. कधी आता उभाट्यातला एखादा नेता पदाधिकारी आमदार खासदार भेटतो ना, त्यांचं आमचं नातं असंच आहे. परंतु तरी मनामध्ये अंतर जे पडले ना, तू त्या पक्षात मी या पक्षात असं जे झालंय ना, नाही आवडत हे. पण करावं काय? कधी आपुलकीनं बोलायची संधी आली आणि दोघांना एकत्र करायची संधी आली तर संजय शिरसाट ते करण्यास इच्छुक आहे? करेल ना, मी करेल ना. दोघांचे तार जुळले पाहिजेत. फक्त जुळत असेल ना, माझं काहीही त्याला आक्षेप नाहीये. अरे ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलेले आहात. एकदा ती सोडली तर आपण आपले माझ्याकडून 100 चुका झाल्या असतील का नसतील का? मी माझ्याकडून एकही चूक झाली नसेल. माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. आणि जेव्हा ते तारा जर जुळल्या तर हरकत नाहीये त्या सगळ्या गोष्टीला. परंतु जर असं पुढाकार घेतला, तुम्हाला संधी मिळाली तर नाही, संधी मिळाली तर नाही, तर पुढाकार घेतला आणि जर विचारांची एक वाक्यता जर आलीच चुकून, तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही. परंतु एकमेकाला अपमानित करून तुम्हाला असं वाटत असेल की नाही एकत्र आलं पाहिजे, तर ते आजच्या घडीला शक्य होणार नाही. तर संजय शिरसाटांनी हे मोठं वक्तव्य केलंय. दोन्ही शिवसेना गटांना एकत्र आणण्यासाठी संधी मिळाली तर आपण नक्कीच यासाठी प्रयत्न करू असं शिरसाट म्हणतायत. दोन्ही शिवसेनेमध्ये अंतर वाढत असल्याची सल मनात आहे असंही ते म्हणतायत. प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं शिरसाटांनी मोठं वक्तव्य केलंय. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत संजय शिरसाटांनी केलेलं हे वक्तव्य आता महत्त्वाचं ठरतंय. दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास त्यांना एकत्र आणू असं ते म्हणतायत. सिनेमातला डायलॉग खरा आहे? 100% खरा. जशाच तसं. त्याच्यामध्ये एक पार्ट आणखीन एक होता, तो तनवानी किशनचंद तनवानी होता माझ्याकडे. ओके. ते दाखवलं तनवानीचं, तोही होता. ओके. अहो मला बोलवलं तुम्ही,
गेटच्या बाहेर उभं करताय. तिथं जागा नाही आहे तिथं उभं राहायला सुद्धा. तिथं पोलिसाचा पहारा असतो. ते हाकलतात तिथून. आमदार जरी असलं त्यांना काय करायचं आहे आमदाराने. सुरक्षेचा प्रश्न असतो, हाकलायचे ते. घामाच्या धारा चालू आहेत, आतून निरोप येत नाही, मी बाहेर उभा आहे आमदार म्हणून मी चिडून